आणि चैन लूज झालेले आहे, ते चैन फिट करत आहे. अरे परत रिटर्न. पाने एक खानते तर दोन आणि एक खानते तर एक खाने. 40चा दूध दे भैंस का आणि दही दे 40चा. तर काय बघूया इथून. मस्ती मस्ती बघ 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 ये बाबा काय बघ हे बघा. चिकन टाकला तिकडे गोटल टाका. नमस्कार मंडळी, मी अक्षय गणेश पाटील तुमचं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. कारण की आता आहे म्हणजे थंड आहे, थंडीचा मोसम आहे हा. तर हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त आपण गरम खाण्याचा प्रयत्न करतो. तर आता आम्ही तसंच काहीतरी घेऊन येत आहे तुमच्यासमोर. तर आज आम्ही पोपटी करणार आहेत. तर त्या पोपटीची सगळी सामग्री आहे ना ती आता आणायला चाललो. मेन म्हणजे मी शेंगा आणायला चाललो, तुरीच्या आणि ह्याच्या वालाच्या त्या शेंगा घेऊन येते मी. आणि प्लस भाऊ गेलेले आहेत चिकन आणायला. मामुडा आपण म्हणजे भाऊच काढलेला आहे. तर आता मी चाललो शेंगा घेऊन येते आणि नंतर मग बघू. आपल्याकडं आज किती माहीत आहे 10 ते 12 जण दोन पोपट्या लावणार आहेत. एक त्या बाजूला लावणार आहेत आणि एक ह्या बाजूला लावणार आहेत. तर बघत राहा तुम्ही, भरपूर मजा येणार आहे. आणि व्हिडिओला स्किप करू नका. तर जेणेकरून तुम्ही स्किप केला तर पूर्ण मजा तुमची मिस होणार आहे. तर चला मंडळी जाऊ आता आपण कोपरीला जाते आणि शेंगा घेऊन येते. तर चला बघत राहा. मस्त पीस बनवली. काय उद्घाटन आहे काय बघा. आता आलो संजय करा आणि बघा संजय भाई. तर बघा गाडीची आहे ना चैन आहे ना ती लूज झालेली आहे, ते फिट करावं. इथं राहुलला पण बसलाय. राहुलला काय सर्व्हिसिंग करावं. अरे ये पानं भेटतील का आज. टाइमपास नुसता टाइमपास करते काय बोल ना. बघा आणि चैन लूज झालेले आहे, ते चैन फिट करत आहे. अरे परत रिटर्न. पाने एक खानते तर दोन आणि एक खानते तर एक खाने. काय चाललंय काय नाही. आधी जावा जावलं शेंगा आणायला. बघा परत राऊंड मारलाय. आता परत जेव्हा जाईल रिटर्न. डॅशिंगमध्ये चालतंच. बघा आता अशा प्रकारे आपण जाऊ कोपरीला आणि पहिल्यांदा आपण शेंगा वगैरे घेऊ आणि नंतर मग आपण परत रिटर्न घेऊ. आणि बघायचं होतं गाडी जरा काम बरोबर करत होता. म्हणजे गाडी मी चालत नव्हती पण आता संजय दादांनी ऑइल वगैरे करून चैन फिट केलेली आहे. तर त्याला जाऊ आता आपण. तर बघू शकता मस्त भारी वातावरण आहे. आताच थंडी एवढी लागते तर नंतर किती थंडी लागणार आहे विचार करा. तर चला मंडळी जाऊ. बघा मंडळी अशा प्रकारे आपण कोपरीला आलो आणि कोपरीला येऊन आहे ना 2 दुकान आहेत. त्या 2 दुकानामधून आहे ना पहिले बघूया क्वालिटी बघूया. हे बघा दादरकर. तर जाऊया पहिल्या 2 दुकानामधून क्वालिटी बघू शेंगांची कशी आहे कशी नाही. नंतर मग येऊ आपण. इकडं पण आहेत इकडं पण आहेत इकडं पण जाऊया इकडं बघूया. हे कशा शेंगा आहेत हा 140. तर काय बघू शकता 140 लाईव्ह ना यूट्यूब आहे. 140 आहेत शेंगा पण बघा. बघू शकता शेंगा बघा. शेंगा चांगल्या आहेत पण किंमत जास्त बोलली तुम्ही. कमी नाही काय. तर चला मंडळी कसं घेऊया. तर जाऊया आता इकडे बघूया. गाड्या येतात आता. यांच्या अशाच गाड्या थांबतील. जाऊया आपण बाहेर. इकडं बघूया. हा इकडं पण बघा. ह्या कशा आहेत शेंगा. शेंगा कशा आहेत 100 रुपये किलो. तर गाय बघू शकते 100 रुपये किलो.
शकता. आहेत जरा बऱ्या, दाणा लागते बघा. हे दे, हे 3 किलो कर. मिक्स पाहिजे. 3 किलो मिक्स पाहिजे. हां हां 1.5 किलो. 1.5 किलो ये दो. 1.5 किलो हो दे. तर काय बघूया, चांगले लागले हे. सांगते दादा 1 नंबर शेंगा आहेत. दाना बिना आहे. आता बघू खाल्यावर किती दाना आहे ना किती नाही समजेल आपल्याला. आणि तो तिथला जण हा जाम महाग घेते. त्याला बोलू कमी करतो, कमी पण नाही करत. हां ते 1.5 किलो घ्या. तर बघूया इथून घेतल्या शेंगा. आता इकडे आपण जाऊ. नाही नाही बघा शेंगा घेतल्या आपण 1.5 किलो घेतल्यात. एक्स्ट्रा पिशवी दे ना याच्यात. एक्स्ट्रा पिशवी दे ना. हाँ एक और पिशवी दे. थैली एक और दे दे. गाड़ी पे जाएगा ना, गिरेगा तो बहुत नुकसान होगा. एक पिशवी अजून घेऊया दादाच कशी. चल घेतलं आपण 3 किलो शेंगा घेतल्या. आता पैसे घेऊ आणि इशारे जाऊ. थंडा घ्यायचा आहे आपल्याला. तर थंडा समोरून घेऊया तिकडनं बघू. ओके तर चला पैसे घेऊया. चल धन्यवाद. तर चला मंडळी जाऊ आता आपण. शेंगा वगैरे घेतल्या. दही पण घ्यायचं आपल्याला. मला तरी वाटतं तिकडंच जायला लागेल आपल्याला. तिकडं जायला चालत जायला लागेल. तर चला जाऊ आपण चालत. नको चालत नको, बरंच लांब आहे जायचं. इकडनं घेऊ का तिकडनं घेऊ? तिकडनंच घेऊ आपण. जाऊ आपण आता तिथं घेऊ. बघा मंडळी आपण इथंच गाडी लावूया आणि इथून चालत जाऊया. कारण की पुढं बघा मासलीवाल्या मावशीसा बसलेल्या सगळ्या. डबल नंतर गाडी नेल्या की नंतर डबल शिव्या घालायचं आपल्याला. देवाच्या तर नाही पण कशाला उगाच. तर जाऊया. जाऊ आता तुळजाई डेअरी आहे ना तिथं जाऊ आणि दूध वगैरे घेऊ. आणि दूध घेतल्यावर मग आपण परत आपल्या रस्त्याला जाऊ. बघा इथे चांगलं म्हणजे फ्रेश दूध वगैरे असते, दही वगैरे. ही डेअरी आहे ना म्हणजे चांगली आहे. तर मी इथंच येते जास्तीत जास्त. बघूया जाऊया घेऊया. बघा इथून आता दही घेऊया आणि दही घेतल्यावर नंतर मी इथून निघू परत आपण. 40चा दूध दे भैंस का आणि दही दे 40चा. तर काय बघूया इथून दही आणि दूध घेऊ आणि मग आपण निघू. तर काय बघा अशा प्रकारे आपण सामान पूर्ण घेतलेलं आहे सगळा. माझा हात लय जड झालेला आहे आणि समोरून येणारी पब्लिक ही फक्त आता जास्तीत जास्त कोणाकडे बघतं कोणाकडे माहीत नाही. तर जाऊया. आपली गाडी तिथं लावलेल्या साईडला म्हणून काय वाटलं नाही. नाही तर तिथं जवळ गाडी घेऊन गेलो असतं ना तर डबल आपल्याला म्हणजे गाडी फिरवायला प्रॉब्लेम झाला असता. तर बघा आता गाडी घेऊया आणि जाऊया इथून. तर बघा मंडळी अशा प्रकारे आहे ना सगळं सामान घेऊन आलेलो आहे मी आणि लय हातानं मजा झालेला आहे. आणि आता जावं आपण कारण की सगळीजणं आलेली आहे. म्हणजे राणी बेनिसा ऋषा विसरूचा आलेले आहेत. जा रोहित पण आला आहे. माकन फक्त लेट येणार आहे. तर एवढंच. बाकी काय नाही. येताना व्हिडिओ करायला भेटला नाही कारण की माझ्याकडे वाजा होता. जर मला तुम्ही बघितलं असतं त्या अवस्थेत. पण नंतर बोलले असं अरे बरं किंवा कसा काय नेते नाही कसं काय नाही विचार करून म्हणला सगळा या. तर चला आता जाऊ आता आपण. आणि घरी गेल्यावर मी मला दाखवतो आपली सामग्री कशी करायची कशी नाही ते. चला म्हणते ती बघा एकटा आला अजून सगळे. एक जण आला अजून आलं नाही. काही जण इकडं चाव म्याव पातोला खाव चाव म्याव पातोला खाव. काय बघा यादी बघा काय केला सगळा खेळणी इकडे तिकडे गेली. ही बघा आमची पूजा मॅडम. रोहित तिथं बसलाय. यो बघा राजाचा छोकरा
बघा काय चाललं जाऊया आतमध्ये बघा आतमध्ये काय चाललंय चिकन धुवाचा कार्यक्रम चाललाय तर बघा तिघी जण आहे डायरेक्ट एक भांडी घासतंय आणि दोघी जणी बघताना कशी घासते हो काही कधी बघितलं नाही कशी भांडी घासताना ते आज बघतोय बाबा कशी घासते हो आणि हा बघा इकडे चिकन आहे एवढं मोठं लपकं म्हशीचंच वाटतं तर तिकडे बघा डॉक्टर आहे अजून सरी मर्डरच करते सावली काय तेव्हा शांत झालं बघा कशी तोरलाय अजून तोरता ते काय भात चाललाय आता काय कसं आम्ही किती मला टाकला सगळ्या लहान पोर इथं बसायचा चिकन मिकन काय करायचं त्या तिकडे लहान पोरांच्या याच्या बॉलचं खेळ हिला राग आला डबल रूल आहे ना मस्ती बघ ये बाबा कौन है ये लोग कहाँ से आते हैं गंगाराम अरे खोकला मिठी मारशील अरे बाबा तुला बसत आहे तू काय आधी मग बस होईल गाईज बघू शकता बघा झोक्यामध्ये बसली झुला झुलवतय आणि एकटीच खेळतय काय नाही तुम्ही या नाही तर नका येऊ तर गाईज बघा अशा प्रकारे ना मी आता इथं पाला आहे ना तर निसतंय आणि पाला आहे ना इकडे एक साईडला टाकते म्हणजे घाण आहे ना
ती साफ करते. बघा सगळं चिकन वगैरे आला, साई घेऊन आली. बघा हा बसल्या मित्र जेवून. बघा अंडे वगैरे आली. हे बघा एवढे अंडे गाण्या. अरे देवा देवा, दुष्काळ आणि 13वा महिना करते ती बघा बाबू. तर गाईस बघा अशा प्रकारे आहे ना, पहिल्यांदा आतमध्ये आहे ना लागायला नको म्हणून थोडा पाला टाकायचा. पाला म्हणजे मामोड्याचा पाला आहे. हा बघा मामोड्याचा पाला. पहिल्यांदा पोपटी खालची लागायला नको म्हणून पहिला तो पाला टाकून देते. नंतर मग बाकीचं शेंगा बघा पहिले कधी भरताय. तर बघा शेंगा वगैरे पहिले धुवून घ्यायच्या. अशाच म्हणजे नॉर्मल पाणी टाकायचं. नंतर मग ह्याच्यातून धुवून नंतर मग अरे गप बसा, व्हिडिओ चालू आहे ना. काय या नुसता भाऊ माझा ना काय नाही काय बघ हे बघा. पहिले बेसला टाकलेला पाला. तेल आहे, तेलच आहे. बेसला पहिला आपण या पाला टाकलेला आहे मामोड्याचा. आणि नंतर मग हे आपण शेंगा टाकणार आहे. पहिल्यांदा असं धुवून घ्यायचे आहेत शेंगा. जास्त नाही पाणी टाकायचं. नंतर त्याच्यातून म्हणजे जेव्हा पोपटी लावू ना तेव्हा त्याच्यातून पाणी निघणार आहे. सांगते तसं करा. पहिले शेंगा टाका. पहिल्यांदा शेंगा टाकत ना आपण. शेंगा टाकून घेतलं. हा आता मीठ टाका. घ्या घ्या घ्या. बघा शेंगा टाकलेल्या आहेत. आता मीठ टाकायचं त्याच्यावर वरती. हा बघा बस मीठ टाकून झालं. आता आहे ना परत शेंगा नका टाकू. आता पाला घ्या. आता बघा हा पाला टाकायचा. चिकन टाकायचं. चिकनच नाही सगळं मिक्स झालं. आता आहे ना शेंगा नको टाकू. आता हे टाका चिकन. त्याचा अंडी. हा मग घ्या चिकन टाका. तो पर्यंत बघा हा सिल्वर पेपर टाकलाय. जरासा चिकन टाकला. तिकडे तिकडे गोटल टाका तुमच्याकडे. हा बस घ्या. इकडे मध्ये टाका. इथं टाका मग तिथं टाका. बस आता आहे ना पाला टाका. हा सिल्वर पेपर करा. नको मग पाला टाकू दे ना. टाका पाला. मग तो वास कसा येईल त्याचा. नॉर्मल आहे ना पहिले. पाला टाकला. या पाल्यामध्ये वास असते, सुगंध येते. सिल्वर पेपर नका टाकू. माझं
टाका सिल्वर पेपर. चला सिल्वर पेपर नको आता, काय करत नाही. पाला टाका मग. पाला नको तसं टाकू, आता तुम्ही बरोबर. शेंगाची काढतील त्याला मग. पाल्याला वास पकायला मिळाला जाता नुसता. सिल्वर पेपर टाकला, टाकल्यानंतर मग सिल्वर पेपर टाकला. आता डबल म्हणून तो पाला आहे ना मामुड्याचा, तो पाला टाकतो. मीठ भरलं नको. परत ते शेंगा टाकल्या. थांबा आता मीठ टाक परत. काय मीठ टाकलं. अंडी काही मला अजून पाहिजे टाकून शिंगा टाका मग. टाका 2 घंटे होती ना. नॉर्मल टाका, जास्त नका टाका. याच्यावर अंडे टाका. आता नको अंडे टाकायच्यावर. मीठ नाही जास्त नको टाकू. बस घे टाका अंडे. किती अंडे आहेत? नाही मग किती आहेत हो म्हणजे. अंडू पाहिजे पाहिजे तुला. अंडू पाहिजे झाली पाहिजे. पाहिजे. 10 झाली. झाली. आता एक काम करा, पाला टाका. पाला आहे ना, हां तसाच कुटून टाका. तर बघा गाईज आता आम्ही पाला टाकून झाला आणि नंतर मग त्याच्यावर शेंगा टाकला. शेंगा टाकून नंतर मग त्याच्यावर आम्ही आता अंडे टाकले. आणि आता यो म्हणजे जरा कुटून टाकायचा पाला. कुटून टाकायचा पाला आणि जास्त दाबायचा पण नाही. दाबलं तर अंडी फुटतील. बस पाला टाका आता. हो नाही टाकते हा? शेंगा कानाला शेंगा नको आता पाला टाकायला रे. इकडे पण होईल बरोबर. इकडे पण आरामात होईल. पाला जास्त टाकायचा, दाबू नको. हे बँड बाजू होते बघ. थांबा 2 मिनिटं. बोलतच नाही. अरे मी झालेला आहे 700. छान भारी टेस्ट आहे. तर गाय बघा यांच्या अजून पोपट्या भरलेल्या नाही. भरे बा भरे. यो भरायला यो खावायला आलेला. तर गाय चला जाऊया आपण. हे बघा डबा घेतला आपला. हे बघा गाण्या. अरे ही ब्लॉक करतोय. तर गाईज बघा ही बघा गोटो. भाऊ कुठं इथंच उतरा. इथंच घ्या सुका आहे बघा. इथंच घ्या. तुम्ही कांडत राहा. तुम्ही कांडवते जरा इकडे ढकला का तुम्ही बाहेर गेलं. तर काय बघा इकडे येतो काय इथं काय इकडे वाळून काय धकला काय हो आपता म्हणजे या कट्ट्यावर घ्या मग. तिकडे घे. हा लागेल का? नको या कट्टे घे. उलटी करा उलटी. उलटी पण पहिले पेंडा टाका. पेंडा टाका पहिले घरचा. तर गाईज बघा इथं आपल्याला लावायचं. काय रे ही गाय. अरे मग ही कोण आहे. अरे मग ही कोण आहे. पहिलं आहे ना बेसला आपण पेंडा हातरू. काटे आणायची ना जास्त नाही बघ. बेसला पेंडा हातरून म्हणजे समोरचा भांडा आहे ना तो उलटा करायचा. बाबू काढू नको उद्या येऊ दे. बाबा
प्रकारे लावायला लागते. जाऊन लांब ढकला पाहिजे. तर बघा गाईस अशा प्रकारे 2 डबे लावलेत आपण. आता एक काम करा, पहिले आहे ना रचून घेऊया. बाबू गाणे इकडे हे इथं राहा, इधर असं इकडं हात बरोबर. बघा गाईस अशा प्रकारे आपल्या पोपटीची सुरुवात झालेली आहे. 9:33 झालेले आहेत आणि पोपटी आपली लागलेली आहे. तर बघू शकता. आता एक काठी आणायला जा ना, काठी. हा तर बघा अशा प्रकारे आपण म्हणजे पोपटी लावलेली आहे. 9:33 झालं. आपण करेक्टली म्हणजे पाऊण तास नाहीतर 1 तास असं पकडून की नंतर पोपटी आपण म्हणजे काढणार आहेत डबे. तर 2 डबे लावले आहेत, ह्यांगा एक त्यांगा एक. तर बघू शकता. तर चला मंडळी बघा भारी लागलेली आहे पोपटी. इथे गाणे आहे. गाणे आहे का? बॅटरी नको मारतो, दिसत नाही. गायज बघा अशा प्रकारे लागली पोपटी. गायज बघा ब्लॉगर आलेला आहे. ब्लॉगर आधी थंड चालू करेल. तर बघा इकडे भाऊ पेंडा टाकतात, टाक करतात. माझं लागलाय गायज बघा. डबा लागला. लागला डबा बघा ढोसे आले. ढोसे बघा काट्या घेऊन आलो ढोसाला. हे बी इकडं भाऊ इकडं टाका. इकडं यो का डबा टाका सगळं तिथंच. आमच्या डबाला हाय सगळा, पण इकडे आमच्या डबाला काहीच नाही. तर गाईज बघा असा ढोसायला लागतं. अशा ढोसल्यावर तो पोपटी आपल्याला चांगली खावायला भेटतं, नाही तर भेटणार नाही. ही बघा एवढी मंडळी आलेली आहे, सगळी खावायला उत्साह आहे. तो बघा रोहितला तर कायच नाही, आलाय तर नुसता भावांसोबत फिरतोय. गाईज बघा अशा प्रकारे आमची पोपटी झालेली. 2 पालख्या चालल्या आमच्या. तर बघा इथे हाले डुले माणसं बसलेली आहेत. ते बघा. चला गाईज बघू आता कधी करापली नाही कधी नाही माहीत नाही. ऋषी भाऊ तर बोलले जामच करापली. जा बाबा करापलेला वास मस्त आला का सांगतस. तर गाईज बघा यो मक्खन आला. मक्खन आणि वाट लावली माझी. याच्यासाठी मी जवळचा थांबलो. मी आता आलाय. सांगतोय काय कुठे आहेस र? संदीप गावांचा घर ने. आणि ही बघा ही पोपटी करणारी मालकीन हो. ही सगळी पोपटी करपवली. गोटू. तर गाईज बघा अशा प्रकारे झाले पोपटी. थांबत ठेवा नंतर करा ते गाई. काय मस्त ना. तर बघा प्लीज बघा मस्त गाईज. मला घरचा तुमचा आवाज जाईल. मी तसाच टाकेन. कट पण नाही करतो आता. काय आणि हल्ला ते गीत झाला तू टाकायची चालू करते घ्या. चाल की पाल की 1.5 तास झाले. 1.5 तास नाही 2 तास. लांबला माझी बसत
बघा गाईस एक वीरशी आलाय खावाला. बघा पीस बघा गरम गरम आहे. अंडा देऊ अंडा अंडा देऊ थंड अंडा घाईत नाही तुझ्या ही बघ कसली खाते बाबा. अंडीच अंडीच. अरे बाबा हात बघ. अरे हात पुरा घेते. भेटेल बाय. आराम से खाओ. कधी नाही कांडू आहे अंडा आराम से खाओ. सोनिया हाय.